Hello students, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. Students, in our previous videos, we were learn about definite integration and application of definite integration. The first application of definite integration is nothing but area under the curve. So students, today we are going to solve some examples on area enclosed between two curves. Area enclosed between two curves. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एरिया अंडर दी कर्व हे ॲप्लिकेशन पाहिलेलं आहे डेफिनेट इंटिग्रेशनचं. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे तर एरिया एनक्लोज बिटवीन टू कर्व्स वरचे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहे. सो काय असते बघा या ठिकाणी कॉन्सेप्ट. हा एक सपोज करा कर्व असेल आणि दुसरा एक एखादा कर्व असेल तर तुम्हाला या दोन कर्वच्या मधला एरिया इन्क्लोज्ड बिटवीन टू कर्व्स हा तुम्हाला फाइंड आउट करता येतो. तो जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही कसा करायचा आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे. फक्त आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले असतात. एक दिलेलं असतं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि दुसरं इक्वेशन दिलेलं असतं y इज इक्वल टू जी ऑफ एक्स याच्या स्वरूपातलं. आपल्याला हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स पहिल्यांदा फाइंड आउट करावे लागतात. ह्या दोन पॉईंट्सना आपण काय म्हणतोय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स. हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स असल्यामुळं हे जर दोन इक्वेशन्स आपण सॉल्व केले तर तुम्हाला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील. ते दोन इक्वेशन सॉल्व केले तर काय मिळेल एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळतील. आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये एरिया काढायचा असेल तर लिमिट्स हवे असतात. लिमिट्स आपल्याला इथं मिळून जातील. एकदा लिमिट्स मिळाले की आपण डेफिनेट इंटिग्रेशनची एरियाची आपण डेफिनेशन यूज करणार आहे. ओके, सो स्टार्टिंग विथ आवर फर्स्ट प्रॉब्लेम. हिअर इज फर्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द एरिया ऑफ द रिजन included. Find the area of the region included between the curves आणि कर्वचे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. y square is equal to 2x and y square is equal to 2x and y is equal to 2x. एक रफ स्केच काढूया आपण. y square is equal to 2x, y square is equal to 2x हे कशाचं इक्वेशन असेल हो? y square is equal to 4ax सारखं दिसते का बघा. हे y square is equal to 4ax हा काय असतो पॅराबोला असतो. राईट हँडेड पॅराबोला म्हणजे अशा स्वरूपाचं ते इक्वेशन आहे. आपलं कर्व असणार आहे. वायच्या ऐवजी -y पुट केलं y स्क्वेअर इज इक्वल टू 2xच मिळेल. सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस. व्हर्टेक्स इज ॲट ओरिजिन आणि हे दुसरं लाईनचं इक्वेशन आहे बघा. y इज इक्वल टू 2x लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. कॉन्स्टंट टर्म आहे का नाही? आहे का नाही. म्हणून ही लाईन असणार आहे पासिंग थ्रू ओरिजिन. अशा स्वरूपाची ती लाईन असेल आणि आपल्याला या लाईननं आणि त्या कर्वनं एनक्लोज्ड केलेला. आता बघा कोणता एरिया एनक्लोज्ड झाला आहे तर हा एरिया एनक्लोज्ड झालेला आहे. तो फाइंड आउट करता येतो. कसा करायचा आहे बघा. पहिल्यांदा मी काय करेन की या ठिकाणी हे जे दोन पॉईंट्स आहेत त्याला आपण म्हणणार आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ते पहिल्यांदा आपल्याला काय केले पाहिजे फाइंड आउट केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करतोय बघूया. सुरुवातीला लिहिलं गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला. तो पॅराबोला आहे म्हणून सांगितलं तरी चालेल. इज y स्क्वेअर इज इक्वल टू 2x. y स्क्वेअर इज इक्वल टू 2x. मी याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. अँड इक्वेशन ऑफ लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे इज y इज इक्वल टू 2x. हे म्हणतो इक्वेशन नंबर सेकंड. आता हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते दोन इक्वेशन सॉल्व केले तर मला मिळणार आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हा त्याला नाव देतोय O. सपोज करा की याला नाव दिलेलं आहे P. हा पॉईंट
आहे तो. म्हणजे युजिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1, युजिंग इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट, म्हणजे वायची व्हॅल्यू 2x आहे, म्हणजे 2xच्या ऐवजी y लिहितो. देअरफॉर y² इज इक्वल टू y. 2xची व्हॅल्यू काय टाकली? y. yला LHSला घेतो. y² मायनस y इज इक्वल टू 0. दोघातून y कॉमन काढतो. y इंटू y मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर दोन संख्यांचा प्रोडक्ट 0 कधी असतो? दोन्हीपैकी एक 0 असेल तर, म्हणजे एक तर y इज इक्वल टू 0 असणार आहे, और y मायनस 1 इज इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजेच काय घडणार आहे? y इज इक्वल टू 0 मिळणार आहे आपल्याला आणि y ची व्हॅल्यू 1 मिळणार आहे. ह्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या yच्या. ओके, तुम्ही म्हणाल की इथं एक y कॅन्सल करतो, तर y कॅन्सल केला तर क्वाड्रॅटिकमध्ये आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या पाहिजेत. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये दोन सोल्युशन्स मिळाले पाहिजेत. तिथं तुम्हाला एकच मिळणार, दुसरं लिमिट मिळणार नाही. ओके, मी आता काय करतोय? व्हेन yची व्हॅल्यू मिळालेली आहे, y इज इक्वल टू 0. जर y इज इक्वल टू 0 हे इक्वेशन सेकंडमध्ये पुट केलं तर 0 इज इक्वल टू 2x, म्हणजे xची व्हॅल्यू 0 डिवायडेड बाय 2 म्हणजे 0 मिळेल. किंवा पुट y इज इक्वल टू 0, पुट y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. देअरफॉर x इज इक्वल टू 0. देअरफॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज ओरिजिन, x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0. ओके, O चे कोऑर्डिनेट्स मिळाले 0,0. पुट y इज इक्वल टू सेकंड व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 1. देअरफॉर कशात पुट करूया? इन इक्वेशन सेकंडमध्ये करूया. सोपं आहे ना. 2 पुट केलं, y ची व्हॅल्यू 1 पुट केली. 1 डिवायडेड बाय 2 ही कोणाची व्हॅल्यू आली? x ची. x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. देअरफॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज, यस, त्याला नाव दिलेलं आहे p. p चे कोऑर्डिनेट्स असणार आहेत x ची व्हॅल्यू हाफ आणि y ची व्हॅल्यू 1, हाफ कॉमा 1. लक्षात आलेलं आहे? म्हणजे मला हे दोन व्हॅल्यूज मिळाल्या. p ची व्हॅल्यू, p चे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत हाफ कॉमा 1 आणि ओरिजिनचे 0,0. ते काय लिहिले नाही तरी चालतील, लिहिले तरी चालतील. आता लक्ष द्या, आपल्याला तो एरिया काढायचा आहे शेडेड. मी काय करतो आता, लिमिट्स नेहमी कशाचे तरी घ्यायचे, म्हणजे वायचे पण व्हॅल्यूज मिळालेत आपल्याला आणि एक्सच्या पण व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. म्हणजे मी शक्यतो नेहमी लिमिट्स एक्सचे घेतो. ही एक लाईन आहे x इज इक्वल टू 0 आणि ही एक लाईन आहे p मधून पास होणारी परपेंडिक्युलर टू x ॲक्सिस पॅरलल टू y ॲक्सिस. त्या लाईनचं इक्वेशन असणार आहे x इज इक्वल टू हाफ, x इज इक्वल टू हाफ. आणि हे आपले पॉईंट्स असणार आहेत असे O, P, Q, याला नाव देतो R, इथं पॉईंटला S देतो. ओके, आता मी काय करतोय बघा, आपल्याला जो एरिया फाइंड आउट करायचा आहे तो x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू हाफ यांच्या मधलाच करायचा आहे. म्हणजे लिमिट झाले x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू हाफ. पहिल्यांदा काय करेन मी, हा जो कर्व आहे आपला पॅराबोला त्याच्या अंडरचा एरिया काढेन. म्हणजे कोणता? OQPRO. आणि त्याच्यानंतर मी काय करेन, हा लाईनचा एरिया काढेन, लाईनच्या अंडरचा. म्हणजे हा सगळा एरिया आपण फाइंड आउट करू, OPQO. आणि या मोठ्या एरियातून लहान एरिया सबट्रॅक्ट केला तर आपल्याला शेडेड एरिया मिळेल. ओके, या ठिकाणी लिहितो, लेट कॅपिटल AB दी रिक्वायर्ड एरिया ऑफ शेडेड रिजन. हा जो शेडेड रिजन आहे तो आपला रिक्वायर्ड एरिया आहे असं म्हणलेलं आहे. देअरफॉर ए तुमचा काय असणार आहे? एरिया ऑफ, एरिया कोणता आहे तर
OSPRO, OSPRO हा एरिया असं आपण मांडलं तर तो एरिया व्यवस्थित बघा असा आहे का बघा. एरिया ऑफ ORPQO मधून OSPQO सबट्रॅक्ट केल्यानंतर येणारा OSPQO बघा ह्या कर्वच्या अंडरचा एरिया, या दोन लाईनच्या मधला एरिया, ह्या एक्स ॲक्सिसच्या मधला एरिया. याच्यातून काय केलं, कर्वच्या अंडरचा मायनस लाईनच्या अंडरचा याची सबट्रॅक्शन केली तर ही मिळेल. यस, फॉर दॅट एरिया जो आपल्याला एरिया हवा आहे त्याच्यासाठी लिमिट्स काय आहेत तर लाईन्स आहेत x इज इक्वल टू 0 अँड x इज इक्वल टू हाफ. म्हणून एरियाचा फॉर्म्युला कसा होईल बघा. एरिया इज इक्वल टू यस इंटिग्रल फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू हाफ y dx. पण y कोणता हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. मायनस y कोणता असेल इथं, y पॅराबोलाचा आहे म्हणून कंसात पॅरा म्हटलेला आहे. ओके, पहिला एरिया जो आहे तो पॅराबोलाच्या अंडरचा आहे. मायनस इंटिग्रल फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू हाफ. इथं पण इंटिग्रेशन वायचंच घ्यायचं असतं, लिमिट एक्सचे असतात म्हणून y dx. पण y कोणाचा, लाईनचा. हा पहिल्यांदा पॅराबोलाच्या अंडरचा मायनस लाईनच्या अंडरचा एरिया आपण सबट्रॅक्शन घेतली की आपल्याला क्लिअरली शेडेड रिजनची एरिया मिळेल. आता आपल्याला y पॅराबोलाचा फाइंड आउट करायचा आहे. याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वरून y ची व्हॅल्यू काय मिळेल मला, प्लस मायनस √2x. लक्षात येते का, y² इज इक्वल टू 2x आहे म्हणजे y इज इक्वल टू प्लस मायनस √2x येईल. आणि y ची व्हॅल्यू मला परत प्लस √2 इंटू √x घ्यावी लागेल. प्लस लिहिलं नाही तरी चालेल. आणि इथं फक्त कारण लिहीन, सिन्स y लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, अँड फ्रॉम इक्वेशन सेकंड तो y इज इक्वल टू 2x आहे. हा झाला पॅराबोलाचा आणि हा y झाला लाईनचा. किती, 2x. देअरफॉर इक्वेशन थर्ड बिकम्स, इक्वेशन थर्ड काय होतंय बघूया. थर्ड इक्वेशनला बघा, एरिया इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर 0 टू हाफ. आता y पॅराबोलाचा काय आलाय, √2 इंटू √x dx मायनस इंटिग्रल ओव्हर 0 टू हाफ. y कोणाचा आहे आता, लाईनचा आहे. लाईनचा y आलेला आहे 2x dx. इंटिग्रेशन सोडवतो, √2 कॉन्स्टंट आहेत बाहेर येतील इंटू √x इंटिग्रेशन x�3/2 डिवायडेड बाय 3/2. √x म्हणजे x⁻² इंटिग्रेशन x⁻² प्लस 1 म्हणजे 3/2 डिवायडेड बाय 3/2. मी डायरेक्टली ते लिहितो x⁻³ डिवायडेड बाय 3/2. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 टू हाफ. ओके, मायनस याचं इंटिग्रेशन बघा, 2 कॉन्स्टंट आहेत आणि एक्सचं इंटिग्रेशन x² डिवायडेड बाय 2. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 टू हाफ. पुढे जाऊया. विच इज इक्वल टू एरिया इज इक्वल टू, हा भागाकार म्हणजे उलटून गुणाकार होईल, 2√2 डिवायडेड बाय 3. हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर इंटू व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह x⁻³ 0 टू हाफ मायनस 2 इथं काय होतील, कॅन्सल होतील. x² ची आपल्याला प्रिमिटिव्ह बघायचं आहे 0 टू हाफ पर्यंत. विच इज इक्वल टू एरिया इज इक्वल टू
2√2 डिवायडेड बाय 3 तसेच इंटू व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट म्हणजे हाफ रेस टू किती लिहिणार आहे मी 3/2 मायनस 0 रेस टू 3/2 ओके मायनस एक्स स्क्वेअरचं प्रिमिटिव्ह बघणार आहे 0 to हाफमध्ये त्याच्यासाठी लिमिट आहे 0 to हाफ म्हणजे पहिल्यांदा हाफचा काय होईल स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट मायनस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट लोअर लिमिट मायनस 0चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 2√2 डिवायडेड बाय 3 इंटू हाफचं स्क्वेअर रूट काय येईल 1/√2 आणि त्याचा क्यूब 1/2√2 बघा लक्षात येते का हाफचं रूट रूट हाफ म्हणजे 1/√2 1/√2चा क्यूब म्हणजे 1/2√2 मायनस 0चं काहीही असलं तर 0 येणार आहे मायनस हाफचा स्क्वेअर तो येणार आहे 1/4 मायनस हाफचा स्क्वेअर किती येणार आहे आपल्याला 1/4 मायनस 0चा स्क्वेअर 0 येणार आहे 2√2 कॅन्सल झाले 1/3 मायनस 1/4 आलेलं आहे 4 मायनस 3 डिवायडेड बाय 12 येईल छेद समान केल्यानंतर आणि फायनल आन्सर येईल 1/12 स्क्वेअर युनिट हा जो एरिया आहे तो किती आहे तर 1/12 स्क्वेअर युनिट हे आपलं या ठिकाणी फायनल आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सिमिलर क्वेश्चन आहे फाइंड द एरिया ऑफ द रिजन इन्क्लुडेड बिटवीन द कर्व्स y square is equal to 4x and the line y is equal to x मी तुम्हाला परत एकदा सांगतो थोडंफार आपल्याला जॉमेट्रिकल त्या कर्वची डायग्राम माहिती असणं गरजेचं आहे मी त्यासाठी इथं काय करतोय हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतोय y स्क्वेअर इज इक्वल टू 4x हा पॅराबोला आहे आणि ही क्वांटिटी पॉझिटिव्ह असल्यामुळं तो राईट हँडला ओपन होणार आहे पाठीमागं आपण पाहिलेला आहे तो पॅराबोला मी असा काढू शकतो सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस आणि y इज इक्वल टू एक्स ही एक लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे ही ती लाईन आहे सपोज करा पासिंग थ्रू ओरिजिनवाली तर तुम्हाला या दोघांच्या मधला एरिया म्हणजे हा एरिया फाइंड आउट करायचा आहे लक्षात येते मग ती तशी फिगर असणार आहे मी या ठिकाणी सोल्युशनमध्ये जातो गिवन इक्वेशन ऑफ कर्व इज y square is equal to 4x which is a parabola whose vertex is at origin and symmetric about x axis हे तिथं लिहिलेलं आहे हे आपल्याला फक्त माहिती असणं गरजेचं आहे अँड द इक्वेशन ऑफ लाईन इज हे दिलेले आहे आपल्याला लाईन y इज इक्वल टू एक्स मी तिला इक्वेशन नंबर 2 म्हटलेलं आहे दिस लाईन पासिंग थ्रू ओरिजिन कॉन्स्टंट टर्म नाही आहे म्हणजे पासिंग थ्रू ओरिजिन आहे म्हणजे ही ती आपली फिगर आहे आता एरिया इन्क्लुडेड बिटवीन टू कर्व्स विचारलेलं असेल तेव्हा आपल्याला लक्षात पाहिजे की इथं ते लिमिट्स देत नाहीत ते लिमिट्स माहिती करून घ्यायचे आहेत आपण कसे करणार आहे बघा तर ते 2 पॉईंट होते ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स आहेत हे 2 इक्वेशन्स सॉल्व केले तर आपल्याला काय मिळणार आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आता एक्सची व्हॅल्यू y आहे इक्वेशन 2 नुसार म्हणून पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 किंवा युजिंग पुट म्हणण्यापेक्षा युजिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 एक्सची व्हॅल्यू y टाकतो म्हणजे हे काय होईल y स्क्वेअर इज इक्वल टू 4y एखादा एक्सची व्हॅल्यू y टाकेल किंवा वायची व्हॅल्यू x टाकेल इट डिपेंड्स ऑन दॅट पर्सन वायला y कॅन्सल करायचा नाही y स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू 0 वायला y कॅन्सल का करायचं नाही तर जो कॅन्सल करणारा असतो भाग लावणारा नंबर जो असतो तो 0 नसावा म्हणून y कॉमन काढतो y मायनस 4 इज इक्वल टू 0 y कॉमन काढले इथं y राहिले y मायनस 4 इज इक्वल टू 0
दोन संख्यांचा गुणाकार 0 म्हणजे y इज इक्वल टू 0 पाहिजे किंवा y मायनस 4 इज इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे एकतर y ची व्हॅल्यू 0 पाहिजे किंवा y ची व्हॅल्यू इथं 4 पाहिजे. लक्षात येते. आता मला हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स काढायचे म्हणजे ओरिजिन सपोज करा आणि तो पॉईंट P आहे. या ठिकाणी मी काय करतो, पुट y इज इक्वल टू 0 इन इक्वेशन फर्स्ट और इक्वेशन सेकंड सोपं जाईल म्हणून इक्वेशन सेकंडमध्ये पुट करतो y इज इक्वल टू 0. y 0 झाला तर x ची व्हॅल्यू 0 मिळेल. देअरफॉर x इज इक्वल टू 0. देअरफॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा काय असणार आहे 0,0. त्याला नाव काय दिले आपण ओरिजिन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन O 0,0. ओके. अँड पुट y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू आलेली आहे 4. ही व्हॅल्यू पुट करतो y इज इक्वल टू 4 इन इक्वेशन सेकंड. जर y इज इक्वल टू 4 हे इक्वेशन सेकंडमध्ये पुट केलं तर मला काय मिळेल बघा, x ची व्हॅल्यू पण मिळेल 4. x इज इक्वल टू 4 आणि त्याच्यामुळे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा काय होणार आहे x4 y4 4,4 आणि त्याचं नाव काय आहे P 4,4. म्हणजे हे दोन आपल्याला मिळालेले आहेत. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0,0 आणि हा पॉईंट आहे 4,4. बघा जो एरिया आपल्याला काढायचा त्याच्यासाठी लिमिट आपल्याला मिळाली. x ची व्हॅल्यू 0 आणि x ची व्हॅल्यू 4. ही लाईन या पॉईंटमधून पास होते म्हणून त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, त्या लाईनचं इक्वेशन x इज इक्वल टू 4 असणार आहे. ओके. आता रिक्वायर्ड एरिया बघा आपल्याला काढायचा आहे तो. लेट कॅपिटल A बी दी रिक्वायर्ड एरिया. हा जर तुमचा रिक्वायर्ड एरिया असेल देअरफॉर ए मी कसा लिहू शकतोय बघा, एरिया ऑफ, याला फिगरला नावं देऊन घेतो OPQRS. ओके. म्हणजे आपल्याला कोणता एरिया काढायचा आहे बघा, एरिया ऑफ ORPSO यांच्यामधला एरिया हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लक्षात येते. आता हा एरिया फाइंड आउट करायचा झाला तर मी कर्वच्या अंतरचा पहिल्यांदा काढतो, लाईनचा वजा करतो. कर्वच्या अंतरचा म्हणजेच कोणता ORPQO आणि त्याच्यातून OSPQO वजा केला तर आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळेल. म्हणून मी लिहिलं तिथं विच इज इक्वल टू एरिया ऑफ ORPQO मायनस एरिया ऑफ OSPQO. म्हणजे पहिल्यांदा कशाच्या अंडरचा घेतला, कर्वच्या आणि परत लाईनच्या. विच इज इक्वल टू, आता यांच्यासाठी या एरियासाठी जे लिमिट्स आहेत ते x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 4 आहेत. तुम्ही लिहू शकताय लिमिट्स फॉर द रिक्वायर्ड एरिया इज x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 4. सो इंटिग्रेशन फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 4 y लिमिट्स x आहेत, इंटिग्रेशन yचं घ्यायचं असतं dx. पण y कोणाचा, तर तो पॅराबोलाच्या अंडरचा बघतोय म्हणून इथं पॅरा लिहितोय. मायनस इंटिग्रल फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 4 y dx. लिमिट्स x आहेत, इंटिग्रेशन yचं घ्यायचं आहे. आता y कोणाचा, तर त्या लाईनचा. लक्षात येते. सो आय एम रायटिंग हिअर एरिया इज इक्वल, आता y आपल्याला पॅराबोलाचा फाइंड आउट करायचा आहे म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट y ची व्हॅल्यू काय येईल रूट ऑफ 4x आणि ते पण रूट कसं येईल प्लस मायनस रूट ऑफ 4x विच इज इक्वल टू 4चं रूट 2 आणि xचं रूट x. लक्षात येते. आणि इथं कारण लिहिलं सिन्स y लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट
फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली वायची, आणि हा झाला वाय कोणाचा, पॅराबोलाचा. अँड फ्रॉम इक्वेशन सेकंड वाय काय आहे आपल्याला, एक्स आहे. वाय लाईन काय होईल, लाईनचा वाय इज इक्वल टू एक्स होईल. लक्षात येते? ओके. देअरफॉर इक्वेशन, याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो. इक्वेशन 3 बिकम्स एरिया इज इक्वल टू, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर 0 to 4. वाय आपल्याला बघायचं आहे पॅराबोलाचा, 2√x dx मायनस इंटिग्रल फ्रॉम 0 to 4. आता कोणाचा, वाय लाईनचा घ्यायचा आहे. लाईनचा वाय इथं काढलेला आहे आपण, x dx. 2 कॉन्स्टंट आहेत बाहेर. √x इंटिग्रेशन म्हणजे x⁻²चे इंटिग्रेशन म्हणजे x⁻³ डिवायडेड बाय 3/2. इथं डायरेक्टली काढतो x⁻³ डिवायडेड बाय 3/2. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 to 4 मायनस एक्सचे इंटिग्रेशन, इट्स ऑफकोर्स x² डिवायडेड बाय 2. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 to 4. आता हे सोडवायचं आहे फक्त. देअरफॉर एरिया इज इक्वल टू, भागाकार म्हणजे उलटून गुणाकार होणार आहेत. 3/2 कॉन्स्टंट आहेत, कॉन्स्टंट बाहेर घेतो, 4/3 होतील इथं, इंटू x⁻³ फ्रॉम 0 to 4 मायनस 1/2 काय आहे तुमचे कॉन्स्टंट आहेत, राहिलं x² 0 to 4 विच इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट म्हणजे 4/3 इंटू अप्पर लिमिट 4 टाकतोय, 4⁻³ मायनस 0⁻³ मायनस 1/2 इंटू 4² मायनस 0². व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट म्हणजे 4² मायनस 0² विच इज इक्वल टू 4/3 इंटू 4चं √2 2चा क्यूब 8 मायनस 0 मायनस 1/2 इंटू 4चा स्क्वेअर 16 0चा स्क्वेअर 0 4 इंटू 8 32 डिवायडेड बाय 3 मायनस 1/2 इंटू 16 ते येतील 8. 16 मायनस 0 16. छेद समान करून घेतो, 3 डिनॉमिनेटर घेतो, 32 8 3 24 32 मायनस 24 32 मायनस 24 24 आणि 8 32 म्हणजे 8 डिवायडेड बाय 3 हा तुमचा रिक्वायर्ड एरिया येईल स्क्वेअर युनिट, म्हणजे तो शेडेड पोर्शनचा रिक्वायर्ड एरिया काय येईल 8 डिवायडेड बाय 3. वन मोर सिमिलर एक्झाम्पल. Find the area of the region included between the curves y² is equal to 4ax and the line y is equal to x. मी तुम्हाला सांगितले पहिल्यांदा काय करता आलं पाहिजे तर ते कर्वचं इक्वेशनचा ग्राफ काढता आला पाहिजे. y² is equal to 4ax हा पॅराबोला आहे, वर्टेक्स ओरिजिनला आहे आणि ॲक्सिस अलॉंग एक्स ॲक्सिस असणार आहे, कारण की वायच्या ऐवजी -y टाकलं तर तुम्हाला इक्वेशन चेंज होणार नाही म्हणून, म्हणजे हे ते कर्वचं एक ग्राफ असेल. आणि y इज इक्वल टू एक्स ही एक लाईन असणार आहे पासिंग थ्रू ओरिजिन. का पासिंग थ्रू ओरिजिन, तर कॉन्स्टंट टर्म नाही म्हणून. आणि आपल्याला जो एरिया इन्क्लुडेड बिटवीन दी कर्व्स म्हणलेला आहे तो हा एरिया फाइंड आउट करायचा आहे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. आपल्याला फक्त काय करावं लागेल तर याच्यासाठी लिमिट्स दिलेले नसतात, म्हणजे हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. सपोज करा की याला नाव दिलं मी P, तर आणि हा ओरिजिन असणार आहे. ओरिजिनचे कोऑर्डिनेट तुम्हाला इझिली कळतील. ओरिजिन आणि त्या Pचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. मी सुरुवातीलाच लिहायला सुरुवात करतो. गिवन इक्वेशन इज y² is equal to 4ax. Equation number first, which is equation of parabola having vertex is at origin and axis is along x-axis, and equation of line is कोणती लाईन आहे
वाय इज इक्वल टू एक्स, इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. पासिंग थ्रू ओरिजिन, ती लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करतो. म्हणजे काय करायचं आहे मला बघा, युजिंग इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू वाय ही इथं टाकतो. म्हणजे वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल 4ay. काही जण वायची व्हॅल्यू एक्स टाकतील म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4x मिळेल. ओके, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ay आहे. याच्यानंतर मी काय करतोय बघा, वायला वाय कॅन्सल करायचा नाही, कारण की जो आपण भाग लावत असतो तेव्हा ज्यानं भागतोय तो आपला 0 नसावा. म्हणून वाय स्क्वेअर मायनस 4ay इज इक्वल टू 0. याच्यातून वाय कॉमन निघेल, वाय मायनस 4a इज इक्वल टू 0. दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी असतो, जेव्हा दोन्हीपैकी एक 0 असेल. म्हणजे वाय मायनस 4a इज इक्वल टू 0 असेल किंवा वाय इज इक्वल टू 0 असेल. वायची व्हॅल्यू 0 इथून मिळेल आणि इथून मिळेल वायची व्हॅल्यू 4a. ओके, आता वायच्या व्हॅल्यूज मिळालेत. पुट y is equal to 0 in equation 2, therefore x is equal to 0 मिळेल. y ची व्हॅल्यू 0 इक्वेशन 2 मध्ये टाकली, x ची व्हॅल्यू 0 मिळाली. therefore पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज, तो ओरिजिन असणार आहे 0,0. ओके, आता y ची व्हॅल्यू 4a टाकतो. पुट y is equal to 4a in equation second, therefore x ची व्हॅल्यू पण मला मिळेल इथं. y ची 4a टाकली की x ची 4a मिळेल. therefore पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज, हां त्याचं नाव P दिलेलं आहे. P काय आहे तर 4a, 4a. x ची व्हॅल्यू 4a, y ची व्हॅल्यू 4a. म्हणजे आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स मिळालेले आहेत. आता आपल्याला जो एरिया काढायचा आहे तो बघतो. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स मिळालेले आहेत. म्हणजे हा ओरिजिन आहे तो 0,0 आहे आणि हा पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 4a, 4a. जर बघा हा एरिया ही x इज इक्वल टू 0 वाय ॲक्सिसचं समीकरण आहे. याच्यातून लाईन परपेंडिक्युलर टाकली तर हिचे कोऑर्डिनेट्स या लाईनचे इक्वेशन असणार आहे x इज इक्वल टू 4a. आणि जो एरिया आहे तो आपला 0 to 4a यांच्यामधला आहे. लेट कॅपिटल A बी दी रिक्वायर्ड एरिया. आपल्याला जो एरिया फाइंड आउट करायचा आहे दोन कर्वच्या मधला तर तो आहे. देअरफॉर ए काय आहे त्याला फिगरला जरा थोडेफार नावं देऊया. OP दिलेलं आहे, इथं Q देतो, RS देतो. ओके, तर तो आपला एरिया आहे ORPS, एरिया ऑफ ORPS. बघा हा ORPS O. ओके, आता हा आपल्याला एवढा शेडेड पोर्शन काढायचा आहे. मी काय करतो, या कर्वच्या खालचा एरिया फाइंड आउट करतो. डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे कर्वच्या अंडरचा एरिया. म्हणजे हा कर्व कोणता आहे तुमचा, पॅराबोला. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. ओके, त्याच्या अंडरचा एरिया काढतो. म्हणजे हा एवढा सगळा एरिया मिळेल OQPSO. आणि त्याच्यानंतर काय करतो, ह्या लाईनच्या अंडरचा एरिया फाइंड आउट करूया. म्हणजे कोणता, OQPRO. आणि यांची सबट्रॅक्शन घेतली की आपल्याला एरिया अंडर दी काय मिळेल, एरिया एनक्लोज्ड बिटवीन टू कर्व्स मिळेल. विच इज इक्वल टू एरिया ऑफ OQPSO मायनस एरिया ऑफ OQPRO. OQPRO हा वजा करतो. दोन्ही एरियासाठी आपले लिमिट्स आहेत 0 to 4a. म्हणून एरियाच्या डेफिनेशननुसार इंटिग्रल फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 4a. हा जो एरिया आहे OQPSO तो कर्वच्या अंडरचा आहे. कोणत्या, पहिल्या, म्हणजे तो पॅराबोला आहे. y पॅराबोलाचा dx लिमिट्स x आहेत इंटिग्रेशन yचं
मायनस इंटिग्रल फ्रॉम x इज इक्वल टू 0 टू x इज इक्वल टू 4a. हा कोणता एरिया आहे बघा, ओ क्यू पी आर ओ, तो लाईनच्या अंडरचा आहे म्हणून इथं लिहितो y लाईन dx. आता हे पॅरा आणि लाईन का लिहिलेले आहेत तर y मायनस y होऊ नये म्हणून. लक्षात येते? ओके. आता y पॅराबोलाचा काढायचा आहे बघा इकडं. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट y इज इक्वल टू प्लस मायनस रूट ऑफ 4ax. 4चं रूट तुम्हाला माहित आहे 2, aचं रूट a, xचं रूट x आणि प्लस मायनस मधला प्लसच घेतलेला आहे y, कारण की y हा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून. म्हणजे y आपल्याला पॅराबोलाचा मिळालेला आहे 2 रूट a इंटू रूट x. लक्षात आलं? अँड फ्रॉम इक्वेशन सेकंड नुसार y इज इक्वल टू x आहे, म्हणजे y आपल्याला लाईनचा मिळेल, y लाईनचा काय मिळेल x. ओके. ह्या व्हॅल्यूज मी ह्या थर्ड नंबरचं जे इक्वेशन आहे त्याच्यात टाकतो. देअरफॉर एरिया इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू 4a y पॅराबोलाचा तो इथं काढलाय 2 रूट a रूट x, 2 रूट a रूट x dx मायनस इंटिग्रल फ्रॉम 0 टू 4a y लाईनचा म्हणजे x dx विच इज इक्वल टू 2 रूट a कॉन्स्टंट आहे बाहेर, इंटिग्रल फ्रॉम 0 टू 4a कोणाचं तर रूट एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आणि इंटिग्रल फ्रॉम 0 टू 4a कोणाचं तर एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x. 2 रूट a कॉन्स्टंट आहे, रूट एक्सचं इंटिग्रेशन आत्ताच पाहिलं, x रेज टू हाफचं इंटिग्रेशन x रेज टू 3/2 डिवायडेड बाय 3/2 म्हणून इथं लिहिलं x रेज टू 3/2 divided by 3/2 value of the primitive from 0 to 4a. ओके. मायनस या ठिकाणी x चं इंटिग्रेशन येईल x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 टू 4a. सोडवतो हे. देअरफॉर एरिया इज इक्वल टू 2 रूट a हे 3/2 कॉन्स्टंट आहेत, भागाकार म्हणजे उलटून गुणाकार, 2 2 4 होतील, 4 रूट a डिवायडेड बाय 3 होईल, 4 रूट a डिवायडेड बाय 3 इंटू x रेज टू 3/2 व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 टू 4a मायनस हे डायरेक्टली 1/2 कॉन्स्टंट आहेत आणि इंटू x स्क्वेअर आतमध्ये ठेवतो, व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 टू 4a. अप्पर लिमिट व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट 4 रूट a डिवायडेड बाय 3, तसेच अप्पर लिमिटची व्हॅल्यू 4 आहे, a आहे म्हणून 4a रेज टू 3/2 लिहिलेलं आहे, मायनस लोअर लिमिट आहे ते 0 आहे म्हणून 0 रेज टू 3/2. ओके. मायनस 1/2 इंटू अप्पर लिमिट आहे आपला काय तर 4a म्हणून आलं ते 4a चा स्क्वेअर मायनस लोअर लिमिट 0 आहे म्हणून 0चा स्क्वेअर, 4 रूट a डिवायडेड बाय 3. सोडवतो बघा, 4aचं रेज टू 3/2 आहे, 4चं स्क्वेअर रूट हे 2 येईल, 2चा क्यूब हा 8 येईल, aचं रूट a येईल आणि रूट aचा क्यूब a रूट a येईल, मायनस 0चं काही लिहित नाही, 1/2 तसेच, 4चा स्क्वेअर 16 येईल, aचा स्क्वेअर a स्क्वेअर येईल, 0चा स्क्वेअर 0 होईल, विच इज इक्वल टू a रूट a इंटू रूट a म्हणजे a इंटू a होईल a स्क्वेअर, 8 4 32 a स्क्वेअर डिवायडेड बाय 3 मायनस 2 8 are 16 म्हणून हे येईल 8a स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम करतो, 3 करतो म्हणजे हे येतील 32a स्क्वेअर मायनस 8 3 are 24a स्क्वेअर. सोडवल्यानंतर आपल्याला काय भेटेल बघा, 32 मायनस 24 8a स्क्वेअर डिवायडेड बाय 3
स्क्वेअर युनिट हे तुमचं फायनल एरिया येईल. रिक्वायर्ड एरिया enclosed between two curves y square is equal to 4ax and y is equal to x is 8a square divided by 3. So students, I hope you understood today's examples on area enclosed between two curves. Solve the similar examples. Thank you for watching the video.